आता मी याच्यामध्ये घी पण मी टाकणार आहे. रेड चिलीज टाकूया आपण, सुक्या लाल मिरच्या 3-4. याच्यात जाणार आहे 1 चमचा लसूण पेस्ट टाकतोय. त्याला छान परतून घेतोय तेलामध्ये, तेल आणि घी मध्ये परतून घेतोय. नंतर याच्यात टाकतोय थोडंसं आलं. याच्यात टाकूया आता कांदा. 2 छोटे कांदे बारीक चिरलेले याच्यात टाकले आहे मी. आता कांदा टोमॅटोचा आपण मसाला करून घेणार आहोत. त्याच्या आधी याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडी हिरवी मिरची, कांदा परतून घेतोय छान. त्यात हिरवी मिरची पण टाकली आहे. आणि आपण हा जो मसाला केलेला आहे त्याच्यामध्ये काय, मसाल्यामध्ये काहीच नाही. आपण धणे जिरे फक्त भाजलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण थोडी कसुरी मेथी पण टाकलेली आहे. हा मसाला अर्धा मसाला याच्यात टाकतो. लागला तर आपण नंतर टाकूया, बघूया किती लागतो. खमंग असा वास आलाय, छान मस्त वास आलाय. या मसाल्यामुळे खूप मजा येणार आहे. आणि याच्यात आता जाणार आहे टोमॅटो. आपण टोमॅटो 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत, बारीक चिरलेले आहेत, ते याच्यात टाकलेले आहेत. आणि हे मटारचे दाणे ते आपण वाफवून घेतलेले आहेत. आणि वाफवून त्याला थोडेसे आपण ते टाकणार आहोत. म्हणजे सगळे कशी ही कलरफुल आणि टेस्टी अशी भाजी होईल. म्हणजे मशरूमचा तर त्याच्यामध्ये टेस्ट तर आहेच, चव आहेच, पण त्याचबरोबर मटरचे दाणे पण लागतील मध्ये खाताना. कॅबेज आहे, शिमला मिरचीची टेस्ट त्याच्यात त्याला खूप मस्त लागते या भाजीला. थोडी याच्यात हळद टाकतोय. थोडं पाणी. त्या मसाल्यामध्ये आता टाकूया आपण थोडे मटारचे दाणे, शिमला मिर्च, याच्यात जाणार आता गरम मसाला. आहा, त्याला एक 3-4 मिनिटं परतायचं आहे छान. बस. आता याच्यात टाकणार आहे मी मीठ, त्याचबरोबर हे मशरूम्स आणि पत्तागोबी जे आहे ते पण याच्यात टाकणार आहे मी. अशी ही सुकी अशी जी भाजी आहे ती तयार करतोय आपण. त्याला 2 मिनिटं शिजवतोय, म्हणजे मशरूम्सचे आणि शिमला मिरचीचे सगळे ज्युसेस त्या मसाल्यामध्ये पण छान उतरतील आणि टेस्टी लागेल एकदम भाजी. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता सगळ्यात शेवटी आपण थोडंसं क्रीम घालणार आहे. क्रीममुळे काय होतं की ते त्याचं जे मसाला आहे, जे कोटिंग आहे ना, ते व्यवस्थित सगळं एकत्र होतं, सगळ्या गोष्टी चिटकतात आणि रिचनेस पण थोडासा छान येतो. क्रीम नसेल तर थोडी साय फेटलेली वापरली तरी पण चालेल आपल्याला. याच्याबरोबर पाहिजे गरमागरम भाकरी, नाही का? भाकरी आणि ही अशी मसालेदार शेंगा आणि चणे, मस्त कॉम्बिनेशन आहे. परत शेतात जाऊन परत तिथे बसून खावंसं वाटतंय. कारण की काही पदार्थ, काही आपल्या म्हणजे आपण काही गोष्टी तिथे गेल्यानंतरच खायची, त्याची एक वेगळी मजा असते. ही आता ठीक आहे घरी करायला वगैरे छान आहे असं, पण हीच गोष्ट जर चुलीवरती आपण करू शेतात बसून आणि गरमागरम लोखंडाच्या तव्यावरच्या भाकऱ्या असतील, त्याची चव वेगळीच आहे, नाही? आणि हाताने फोडलेला कांदा पाहिजे आणि मिरच्या पाहिजेत, बस. आहा, याच्यात जाऊ देऊया आपण 1-2 चमचे लसूण, याच्यात टाकतोय काळी मिरी. आहा, काळी मिरीचा मस्त फ्लेवर आलेला आहे. त्याचा एक अरोमा मस्त येतोय काळी मिरीचा आणि लसणाचा. आता लसूण ब्राऊन झाल्यानंतर आपण याच्यात टाकणार आहोत टोमॅटो.
शेवग्याच्या शेंगाचा जो पाला असतो, कोवळा पाला, त्याचा पण झुणका आपण, मला वाटतं आपण मध्ये आपण इथे केला होता आपल्या एपिसोड्समध्ये, आपल्या एका एपिसोडमध्ये तो दाखवला होता. त्याचा झुणका एकदम भारी लागतो. भाजी पण छान लागते त्याची. टोमॅटो पूर्ण गळले पाहिजे, त्याच्यानंतरच आपल्याला हा मसाला टाकायचा आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये जाऊ देऊया हा मसाला. हा जे आपण वाटण केलं आहे ते आपण टाकू. वाया नको घालवायला, थोडंसं पाणी टाकतो. मसाल्याला शिजू द्यायचं आहे एक 4-5 मिनटं. त्याला शिजलं पाहिजे व्यवस्थित. रंग जसं शिजेल हा मसाला तसा त्याचा रंग आणखीन छान चढतो. त्याच्यात टाकतोय मीठ. तसा टोमॅटोचा त्याला आंबटपणा किंचितसा आहे, पण वाटलं तर नंतर थोडासा लिंबाचा रस आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. त्याच्यात जाणार आहेत आता काळे चणे आणि त्याचं थोडं पाणी. ज्याच्यामध्ये आपण चणे उकळले त्याचं थोडंसं ते पण पाणी टाकतोय. या शेंगा, ते आपण तेल गरम करून त्याच्यात जे लसूण परतलाय ना, आणि ते असं ब्राऊन त्याचा रंग आलेला आहे, त्याच्यामुळे हा मसाला आणखीन टेस्टी होतो. तर ते थोडंसं त्याला लालसर तळायचं आहे लसूण, नंतरच सगळ्या पुढच्या गोष्टी टाकायच्या आहेत. त्यांनी एक मस्त त्याला टेस्ट येते. आणि आता याच्यात टाकतोय थोडासा गोडा मसाला. आपल्या आवडीप्रमाणे मी 1 चमचा टाकलेला आहे. थोडी कोथिंबीर. रंग तर एकदम भारी आलाय, रंग मस्त आलाय. चव बघूया जरा काय पाहिजे आणखी. थोडंसं मीठ चालेल. हा, ते शेंगाचं पाणी मात्र वापरायचं बरं का मसाल्यामध्ये पण, आणि एक्स्ट्रा असेल तर ते साधं पाणी टाकायच्याऐवजी ते पाणी टाकायचं, म्हणजे आणखीन त्याला टेस्ट येते छान. फक्त थोडंसं याला शिजलं पाहिजे आणखीन. शिजून काय ते सगळं आणखीन थोडंसं घट्ट होईल, एकजीव होईल. त्याला मी कव्हर करतो जरा. बस मंडळी, याला एक 10 मिनटं याला शिजवून घेतो आणि नंतर सर्विंग डिशमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. शेंगा चणे मसालेदार करण्यासाठी लागणारे साहित्य: उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा, भिजवून उकडलेले काळे चणे, काळी मिरी पूड, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, सुकं खोबरं, लाल सुक्या मिरच्या, कोथिंबीर, खसखस पेस्ट, जिरे, धणे, लसूण, गोडा मसाला आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये 5 ते 6 लाल सुक्या मिरच्या, जिरे, धणे, कांदा आणि सुकं खोबरं घालून मिश्रण एकत्र परतून घ्यावं. परतलेलं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून त्यामध्ये पाणी आणि 1/4 चमचा खसखस पेस्ट घालून मिश्रण वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये 2 चमचे लसूण, काळी मिरी पूड, टोमॅटो आणि तयार वाटण घालून मिश्रण शिजवून घ्यावं. मिश्रण शिजल्यानंतर त्यामध्ये मीठ, उकडलेले काळे चणे, वाफवलेल्या शेवग्याच्या शेंगा, गोडा मसाला आणि कोथिंबीर घालून पॅनवर झाकण ठेवून मिश्रण शिजवून घ्यावं आणि सर्व्ह करावं. जी पहिली रेसिपी आहे ना, एकदम टेरिफिक रेसिपी आहे. आपण करतोय मखनी पसंद आहे. आता आपण करणार आहोत सफरचंद आणि मनुका मुरांबा.